श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत 5 मोठे बदल जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे. तसेच तुम्हाला 10वी-12वीचे अत्यंत कमी दिवस राहिलेले आहेत आणि IMP प्रश्न हवे असतील तर तुम्हाला फटाफट प्ले स्टोअरला जाऊन नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा या दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होईल, चांगले मार्क मिळवता येतील. कमी वेळ राहिलेला आहे, वेळ वाया घालू नका, जास्त विचार करू नका. आत्तापर्यंत तुम्ही कोचिंग क्लासेस लावले असतील, त्याच्यामध्ये तुम्ही फीस भरली असेल, परंतु या नंबरवर तुम्ही फोन करा, तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला चांगल्या नोट्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता परीक्षेच्या मध्ये काय बदल झालेले आहेत याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर बघा, 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या यावर्षी कॉपीमुक्त करायच्या आहेत. यामध्ये आता कोर्टाने देखील पाऊल उचललेलं आहे. कोर्टाने सांगितलेलं आहे की बोर्डाच्या परीक्षेत कॉपी प्रकार नकोच. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध असणे आवश्यक आहे. याच हेतूने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांमध्ये मोठे बदल लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, शाळांची जबाबदारी अधिक वाढली असून आता परीक्षा व्यवस्थेची गुणवत्ता निश्चितपणे उंचावेल हे निश्चित आहे. काय काय बदल झालेले आहेत हे बघूयात. पण मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जास्त वेळ राहिला नाही आहे, कमी वेळ आहे. फटाफट तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, 100% प्रश्न येतील आणि चांगला खात्रीशीर माझा अनुभव आहे, 18 वर्षाचा अनुभव आहे. फटाफट तुम्ही त्या प्रश्नांचा अभ्यास करून चांगले मार्क मिळवू शकतात. तर बघा, काय बदल आहेत. तर परीक्षा केंद्रावर बोर्ड पथकांच्या अचानक भेटी होणार आहेत. नवीन धोरणानुसार आता तुम्हाला माहिती आहे की काय काय बदल होणार आहेत. यावर्षी ज्या परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त करण्यासाठी CCTV पहिलं जे आहे, CCTV जे आहे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. CCTV हॉलमध्ये कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, ज्या हॉलमध्ये एक्झामिनर असणार आहे त्या एक्झामिनरच्या मोबाईलमध्ये ॲप असणार आहे, त्या ॲपद्वारे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे. हा दुसरा बदल आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला वेळेच्या आधी 10 मिनटं आधी जी उत्तरपत्रिका दिली जात होती किंवा प्रश्नपत्रिका पूर्ण वाचण्यासाठी जो नियम होता कोरोना काळापासून बनवलेला, तो रद्द करण्यात आलेला आहे. तुम्हाला आता वेळेवरच प्रश्नपत्रिका मिळणार आहे. चौथी गोष्ट, ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे. लक्षात ठेवा, ड्रोन कॅमेरे याचा देखील वापर होणार आहे. तो पण तुमच्या शाळेच्या परिसराच्या बाहेर देखील ड्रोन कॅमेरा असणार आहे. त्यामुळे परीक्षा भरपूर अवघड होणार आहेत, कडक होणार आहेत. कुणाच्या भरोश्यावर राहू नका. स्वतःचा कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःचा विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि हा आत्मविश्वास तुम्हाला अभ्यास केल्यावर मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी आता कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपल्याला मोजकेच प्रश्न वाचले पाहिजेत, कमीच टॉपिक वाचले पाहिजेत. आत्तापर्यंत जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरी काळजी करू नका. नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, भरारी पथक जे असतं, भरारी आणि बैठे पथक, यावर्षी यांची संख्या ही वाढवलेली आहे. म्हणजे ऑन दी स्पॉट ते कधी येऊ शकतात आणि तुमच्या सेंटरवर जर ते थांबले, भरारी पथक कधी पण येते, बैठे पथक हे पण कधी पण येतं. बैठे पथक पूर्ण वेळ थांबतं पेपर होईपर्यंत, भरारी पथक फक्त येऊन व्हिजिट करून जातं. हे जर आले तर तुमच्या शाळेवर आले तर तुम्हाला कॉपी करता येणार नाही आणि कॉपी प्रकार ज्या केंद्रावर आढळणार आहे त्याची कायमची मान्यता रद्द होणार आहे, असं शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन महत्त्वाचा बदल जो झालेला आहे तो म्हणजे शिक्षकांची अदलाबदली. शिक्षकांच्या अदलाबदली त्याच ठिकाणी होणार आहे ज्या शाळेवर CCTV हे नाही आहेत. बाकी ठिकाणी त्या शाळेतले शिक्षक असणार आहेत. ही एक दिलासादायक बातमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.